जिस दिन बच्चे के रोने पे उसकी माँ हसी थी, ज्या दिवशी त्या बाळाच्या रडण्यावर त्याची आई हसली होती, तो दिवस म्हणजे त्या बाळाचा जन्मदिवस. कारण पूर्ण आयुष्यभर असं कधीच होत नाही की ती बाळ रडतंय आणि आई हसते. हा क्षण कधीच बघायला मिळत नाहीये. कारण जवळपास 25 हाडं एकदाच मोडतात. हा आता सिझरिंग जरी होत असेल तरी नॅचरल मध्ये जेव्हा होतं, काय म्हणतो, नैसर्गिकरित्या प्रसूती 25 हाडं एकदाच मोडतात. तेव्हा जेव्हा एकत्र ज्या वेदना होतात ना, तेवढ्या वेदना त्या मातृशक्तीला त्यावेळेला त्या मुलाला जन्म देताना होत असतात. आणि म्हणून ते म्हणाले की ज्या दिवशी बाळाच्या रडण्यावर आई हसली होती, तो दिवस म्हणजे तो त्या बाळाचा जन्मदिवस. एकदा त्या एपीजे अब्दुल कलामांसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आणि एवढी सुंदर व्याख्या त्यांनी सांगितली की या व्यतिरिक्त त्या मातृची म्हणजे आणि त्या मातृशक्तीसाठी पण जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कारण त्या मातृशक्तीच्यामुळे आज हा क्षण निर्माण होतोय आणि एखादा मुलगा जन्माला येतो. कारण एवढी सोपी गोष्ट जेवढी दिसते ना तेवढी सोपी गोष्ट नाही एखाद्या मुलाला जन्माला घालणं आणि पाळणं आणि त्याचे वाढदिवस साजरा करणं. बरं, त्यातला एक आनंदाचा क्षण आणि तो नक्कीच आपण सेलिब्रेट करणार. गेम खेळायला कोणाकोणाला आवडतं गेम? आपला जो मला सगळ्यात जास्त 1 रुपयाचा कॉइन देऊन येईल ना, म्हणजे घेऊन येईल सगळ्यात जास्त 1 रुपयाचा कॉइन. सगळ्यात जास्त काय आणायचं मला? सगळ्यात जास्त 1 रुपयाचे कॉइन आणायचे, भरपूर आणायचे. किती आणायचे? भरपूर. ज्याचे सगळ्यात जास्त असतील त्याला मी काय देणार? कॅडबरी देणार. हा चला 1 2 3 स्टार्ट. जा घेऊन ये पटापट. 1 रुपयाचे कॉइन घेऊन ये. सगळ्यात जास्त 1 रुपयाचे कॉइन. सगळ्यात जास्त 1 रुपयाचे कॉइन त्याला ही कॅडबरी. सगळ्यात जास्त 1 रुपयाचे कॉइन. चला लवकर घ्या, कोणाकडून तरी आई पप्पांकडून आजीकडून घ्या 1 रुपयाचे कॉइन. 1 रुपयाचे कॉइन घेऊन या सगळ्यात जास्त. चला गर्दी नसेल तरी पण चालू झालं. गर्दी असली असं महत्वाचं आहे. आणि सगळ्या नायकांना गर्दी असतात. सगळ्यात जास्त इथे इथे 9 8 7 6 5 4 $2 रुपयाला कॉइन पण घेऊन आलाय. म्हणून बघतो पहिले, कारण पूर्ण असे घेऊन देतात आणि त्याची मम्मी पप्पा पण एवढी हुशार असतात ना, ते सेम दिसतात कॉइन. किती आणले? त्या बाळाने आणलं भरपूर कॉइन आणलेलं आहेत. त्यांचे 4 5 6 7 5 आहेत. 2चा कॉइन आहे तरी 4 आहेत. हे दर तुझ्याकडे किती आहेत? 3. तुझ्याकडे किती आहेत? तुझ्याकडे नाही ना, असू दे, तू मोठी असशील. आमच्याकडे इकडे 1 आहे. तुझ्याकडे किती आहेत? हा आता विनर कोण झाला याचं नाव काय? साकेत. साकेत सर जोरात टाळ्या. साकेतचं पूर्ण नाव काय? पूर्ण नाव साकेत कल्पेश पाटील. साकेत कल्पेश पाटीलसाठी जोरात टाळ्या. आणि कल्पकडून ती तुझ्यासाठी एक छोटीशी गिफ्ट. तुला बोलत होतं अशी कॅडबरी देईल आणि त्यालाच मिळाली कॅडबरी. एकदा जोरात त्या दोघांसाठी आणि सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी प्रयत्न केले ना, खेळणं महत्वाचं, जिंकणं हारणं हे नंतर. हा जर कॅडबरी संपलं तर मी केकचा एक एक्स्ट्रा तुकडं तुम्हाला देणार जाताना, पण मी देणार काहीतरी तुम्हाला. हा मी जर नाही दिलं ना तर हे आहेत ना आता अरेंज ज्यांनी केली त्यांच्याकडून घेऊन जायची कॅडबरी 50-50 रुपयेवाली. कळलं? कोणाकडून घेऊन कॅडबरी? कुठे गेलं दादा? ते मात्र जातं कुठे गेले? कोणच नाही मिळालेला. तिथे माझा मित्र बसलाय प्रवीण नाही दिसतोय बाबा. त्याच्याकडून 50 रुपयाची कॅडबरी घेऊन जायची. किती रुपयाची? जाता जाताना 50 रुपयाची. त्याला भेटणार नाही त्यांनी. हा आणि त्यांनी नाही दिली ना तेव्हा इथे बसले त्याच्या
होम मिनिस्टर हा यांच्याकडे घेऊन जा. ओके आता 1 रुपयाचा कॉईन आणला तुम्ही सगळ्यांनी. हा आता 1 रुपयाचा कॉईन ज्यांच्याकडून घेतलं त्यांना परत देऊन लगेच या. काय करूया 500 रुपयाचे नोट सगळ्यात जास्त घेऊन येईल तो विनर. 500 रुपीज. 500 रुपयाचे सगळ्यात जास्त नोट घेऊन येईल तो विनर. 500 रुपयाचे सगळ्यात जास्त नोट. ओके 500 रुपयाचे सर्वात जास्त. सगळ्यात जास्त 500 रुपये हातात ठेवायचे. स्वतःच्या हातात ठेवायचे. सगळ्यात जास्त 500 रुपये नोट. आणि मी बाकीच्या सर्व मंडळांना विनंती करेन की इथे बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे. कृपया वेगवेगळे बसण्यापेक्षा रात्रीची लाईट वगैरे चांगल्या व्यवस्था आहे. आणि आपण वाढदिवसाला आलेलो आहे. आपण आजच्या बाजूला उभं राहिलं म्हणून काही लवकर जेवण वगैरे कोणाला मिळणार नाही. खेळ कट केल्याशिवाय कोणाला जेवण मिळणार नाही. आणि मी जेव्हा पण जात नाही तेव्हा खेळ कट होणार नाही. तरी सर्वांना विनंती करेन की ज्यांनी बसले आहेत त्यांनी इथे येऊन आपल्या खुर्च्यावर आणि सगळ्यात जास्त 500 रुपये जो घेऊन येईल हा त्याला माझ्याकडून ही कॅडबरी असणार आहे. ओके किती आहेत 2 मिनिटं 3 4 5 किती आहेत तुझ्याकडे 1 2 3 तुझ्याकडे 1 तुझ्याकडे 2 तुझ्याकडे काहीच नाहीये 500 रुपये. चला शेवटचे 10 सेकंद 10 9 8 7 5 सगळ्यात जास्त पाहिजे 4 3 2 1 किती आहेत लोन किती आहेत जाम आहे. ओके याच्याकडे 5 होत्या आणि याच्याकडे जाम आहे. मी मोजत नाही नोट हा आणि यांनी मला एवढे 500 रुपये आणून दिले त्यांना आपलं काम झालं हा आणि म्हणून मी त्याला बोलतो. चला थँक्यू बाय बाय. चला त्याच्यापर्यंत बाय बाय बाय. काय पाहिजे मी कॅडबरी घेऊन तुला बरोबर ना. यांनी मला पैसे आणले 500 रुपये देऊन मला आणून द्या. जो आणून देऊन त्याला कॅडबरी देईल. मी त्याला कॅडबरी दिली कॅडबरी माझ्या. ओके पेमेंट निघाला आमचा वाटून येऊन. तुझं नाव काय इकडे या. दिले नोट तुझे परत दिल्या नोट परत जे पटकन. चल आता कसं असतं सगळ्यांकडे नोट असतात असं नाही. सगळ्यांचे पप्पा वगैरे आलेले आहेत की ओळखीतले पण पुरुष मंडळी येते. पप्पा आले तुझे आले कोण आले मग हे सगळे पाठी बसलेले सर्व ओळखीतले आहेत. हे पण आहेत ना सगळे ओळखीतले आहेत ना. आता शेवटचा तास तुमच्यासाठी सगळ्यात शेवटचा. ओके खेळायला ये स्वर्ण साकेत इथेच आहे. सगळ्यात जास्त एटीएम कार्ड जो घेऊन येईल ना एटीएम कार्ड तो विनर. सगळ्यात जास्त एटीएम कार्ड जो घेऊन येईल तो विनर. बघूया कोण घेऊन येतो सगळ्यात जास्त एटीएम कार्ड. हातात ठेवा आपल्या. सगळ्यात जास्त एटीएम कार्ड जो घेऊन येईल तो विनर. सगळ्यात जास्त एटीएम कार्ड जो घेऊन येईल ना चला सगळ्यात जास्त एटीएम कार्ड कोण घेऊन आलाय किती आहेत 3 तुझ्या 4 कॅडबरी तुला तिला हातात द्या. हा तिला दिलं. कोण कोणाची जास्त आहे तुमच्या हातात काही आता काय उपयोग नाही मला. याचे पिन कोड नसतात. हा
तुझे किती असतात? 3. तुमचे 2. तुझ्याकडे का कोणी नाही दिलं? कुठे पप्पा? पप्पांना विचार एक कार्ड का नाही दिलं? विचार पप्पांना. ये चल जाऊ दे, मी देतो ये तुला. अरे ये बाळा. तुमच्यासाठीचा एक छोटासा प्रश्न. हा प्रश्न मराठी भाषा आहे. मराठी भाषा किती सुंदर आहे बघा. मराठी भाषेमध्ये मासा म्हणजे बघा माकड आणि माकडी, बरोबर आहे ना? असं बोलतो ना, माकड आणि माकडी. हा वाघ आणि वाघीण, मासा आणि काय मासी त्या माशी. सुंदर मराठी भाषा बघा. मासा आणि माशी या दोघांचा पण एकमेकाशी काही संबंध नाहीये मुळात. हा मासा आणि माशी. हा पण किती सुंदर वाघ आणि वाघीणसारखं वाटतं. मासा आणि माशी. माशी म्हणजे नगरगती माशी. हा या दोघांचा परस्परांशी काही एक संबंध नाही, परंतु हे दोघं कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. बरोबर. मासा समुद्रामधला कोळी. हा आणि माशी असते ती भिंतीवर येतात ना कोळी. हा त्याला अडकतात. आता या दोन्ही कोळ्यांचा एकमेकाशी काही एक संबंध नाही, बरोबर. हाच माशाचा कालवण आपण किती कमी खातो. म्हणजे आजचा रविवार आहे. हा म्हणजे एखाद दुसरा वारवर सोडला, पहिली तुमचा नवरा सोमवारी पण खातो मटण. हा एखाद दुसरा जर वार सोडला आपण, एखाद दुसरा उपवासाचा वार, हा तर माशाचा कालवण किती भारी लागतं आपल्याला. म्हणजे त्याचं कमीत कमी श्रावण महिन्यामध्ये खरी गंमत असते की काही नसलं ना तरी एखादा माणूस मोबाईलवर माशाचा कालवण बघता जेवे. हा किंवा वाक्याचा वास वगैरे असा आला ना फ्रीजमधून बोलून, हा हाय भारी आहे तर आला भाजीशी म्हणजे वाक्यासाठी असं जेवे. असं कालवण असतं आपल्या. आणि आपली परंपरा आहे, आपण समुद्र किनाऱ्यावर आणि त्याच कालवणात जर माशी पडली तर हुकूम देत आहे ना. तरी पण त्या मासा आणि माशाचा काही संबंध नाही, तरी पण किती सुंदर असा संबंध त्या मराठी भाषेमध्ये जुळलेला आहे. आणि अशीच मराठी भाषा आहे. तो 2 आरती घेऊ नका. हा प्रश्न विनोदी आहे, तुमच्या सगळ्यांसाठी आहे. प्रश्न विनोदी आहे, उत्तर विनोदी अपेक्षित आता लग्न झालेल्या सगळ्या मंडळींसाठी. प्रश्न विनोदी आहे, उत्तर विनोदी अपेक्षित. तिकडे तिकडून असं काही वळू नका. आणि पुरुषांकडून उत्तर अपेक्षित आहे सर्वात जास्त. असं काय आहे जे लग्नानंतर बायको नीट आहे का, लग्नानंतर बायको आपल्या नवऱ्याला आयुष्यात एकदा देते आणि इतरांना वारंवार देते. ऐसा क्या है जो शादी के बाद पत्नी अपने पति को पूरी जिंदगी में एक बार देती है और बाकी लोगों को बार बार देती है. असं काय आहे जे लग्नानंतर बायको आपल्या नवऱ्याला आयुष्यात एकदा देते आणि इतरांना वारंवार देते. ओके, याचं उत्तर मला द्या. तत्पूर्वी तुमच्यासाठी ओके सिंपल आहे, थोडीशी पुढे मागशील पाठी. काय करायचं माहिती का आपल्याला, हा बलून फोडायचा आहे. काय करायचं आहे, फोडायचं आहे. कसं फोडायचं आहे, बसून फोडायचं आहे. म्हणजे त्या बलूनवर बसायचं आणि फोडायचा. पण तत्पूर्वी तो बलून असा पहिले इथे ठेवायचा, पायाची इथे ठेवायचा. ठेवा पायाची इथे ठेवला. आता हाताची घडी घालली. आता ते बलूनवर बसायचं आणि बलून फोडायचा. मी 1 2 3 बोलल्यानंतर 1 2 3 बोलल्यानंतर हा जो सगळ्यात आधी फोडेल आणि जो मला टाळी देईल, टाळी ते ग्लॅब देईल, तो विनर. त्याला मी काय देईल, एक कॅडबरी हा आणि नंतर केकचा तुकडा. ओके इथे उभं इथे हा करूया सुरुवात. 1 2 3 मी तुला सांगतोय कसं फोडायचं. ही रडायलाच लागते यार, ही रडायलाच लागते. आणि आजची विनर कोण आहे माहितीये का, तिचं नाव काय, साईक्षासाठी जोरात टाळ्या. साईक्षासाठी जोरात टाळ्या वाजवा. साईक्षाने फोडलाच नाही, ती हुशार निघाली. पण साईक्षा आता फोडून दाखवेल. तुला नाही फोडलं का,
का भीती वाटते तुला? हे बघ आपल्याकडे जादू आहे, टाळी देते जोरात, ते डोळ्याचे अश्रू पूस. गुड गर्ल आहे की बॅड गर्ल आहे तू? गुड गर्ल आहे की नाही? ब्रेव गर्ल आहे? टाळी वाजू नको, टाळी जोरात बोल. मी सगळ्यात हुशार आहे, बोल. आता बघा ही फोडून दाखवणार आहे आणि ही एवढी ब्रेव आहे ना, मी तिला मदत करणार. मी धरतो, तू फोड. बस त्याच्यावर. कोणाची मुलगी आहे? कोणाची मुलगी आहे? ती घाबरते आवाजाला खूप का? तुम्ही ओरडत असाल तिला जोरात, म्हणजे असं हात मागे, हात मागे, हात मागे. स्वतःचे हात धरायचे नाही, पुढे पण कुठे बलूनला टच नाही करायचं. बलून जर पडला तर एकाच परत जायचं आणि तसं द्यायचं. 1 2 3 आणि त्यांच्यासाठी सुंदर अशी कॅडबरी इथपर्यंत त्यांनी आहे, तिथपर्यंत आला तरी चालेल. 1 2 स्टार्ट. काही करू शकतो आम्ही. तुम्ही म्हणाला इथे पडू नका, पण त्या पडल्या. पण त्या दोघींसाठी जोरात टाळावी. या इथे आणि नाव अक्षरा म्हात्रे आणि प्रगती म्हात्रे. माझं नाव प्रणित म्हात्रे. हे घ्या. सो अर्धे घ्या वाटून. हा